कंस प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या राक्षसांना पाठवायचा ना कृष्णाला मारायला, पण कृष्ण काय हरतच नव्हता, कारण कृष्ण जे राक्षस येतील त्या सगळ्यांना मारून पळवून लावत होता. मग कंसाने विचार केला की आपण आहे ना कृष्णाला वीक केलं पाहिजे, त्याची शक्ती काढून घेतली पाहिजे. तर आपण बलरामाला कृष्णापासून वेगळं केलं तर आपल्याला कृष्णाला हरवणं सोपं जाईल असं वाटलं कंसला. म्हणून कंसने यावेळेला काय केलं, त्याचा एक मित्र होता राक्षस प्रलंबासूर. त्या प्रलंबासूरला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू वृंदावनात जा, कृष्ण आणि बलराम तिथे आहेत, त्यांच्यापैकी बलरामाला उचलून इकडे घेऊन ये. तर प्रलंबासूर म्हणाले ठीक आहे, आणि तो वृंदावनात आला. वृंदावनात आल्यावर त्याने एका छोट्या गोपीचं रूप घेतलं आणि तो या मुलांमध्ये खेळायला लागला. कृष्णाचे सगळे मित्र गोपी, तर ते त्यातल्या एका लहान मुलाचं रूप घेतलं आणि तो त्यांच्याबरोबर खेळायला वगैरे लागला. आणि मग तो प्रलंबासूर होता ना, त्याने जेव्हा सगळे एकत्र जमलेले त्यांना सांगितलं आपण आहे ना एक नवीन खेळ खेळूया. त्या खेळात आपण काय करायचं, 2 गटात विभागायचं हां, आणि जो गट हरेल त्याने जिंकलेल्या गटाला डोक्यावर घ्यायचं आणि लांब पळत सुटायचं. तर मग आणि बलरामाचा एक गट असणार, कृष्णाचा एक गट असणार असं ठरवलं. मग कृष्णाच्या गटात प्रलंबासूर राहिला. असं करून ते बलरामाचा गट जिंकला. बलराम जिंकल्याबरोबर प्रलंबासूर कृष्णाच्या गटात होता ना, तो म्हणाला की मी बलरामाला उचलतो, आणि कारण आपण हरलो ना, मग मी बलरामाला उचलून धावत घेऊन जातो. असं करून बलरामाला खांद्यावर घेतलं आणि तो जोरात मथुरेच्या रस्त्याने पळत सुटला. मथुरा म्हणजे जिथे कंस होता. तर बलराम म्हणाला की हा मला घेऊन इथे मथुरेकडे का निघालाय. मग बलरामाला कळलं म्हणजे ह्याला मला पकडून न्यायचंय. आणि हळूहळू प्रलंबासूर स्वतःच्या रूपात आला. तर प्रलंबासूर स्वतःच्या रूपात आला तर तो राक्षस दिसू लागला ना, त्याने बलरामाला घेतलेलं. बलराम म्हणाला बघूया तरी किती जास्त पळू शकतो हा. आणि बलरामाने स्वतःचं वजन आहे ना ते वाढवायला सुरुवात केली. कशी? बलराम पण देव होता ना, तर त्याने ते वजन वाढवायला सुरुवात केली आणि तो खूप जड होत गेला. प्रलंबासूरला खूप जड लागायला लागलं. तरी पण प्रलंबासूर धावतोय. मग प्रलंबासूरला अजून एक शक्ती होती की तो उडू शकत होता. मग प्रलंबासूरने उडायला सुरुवात केली बलरामाला घेऊन. बलराम खांद्यावर होता. तर बलराम म्हणतो हा काय उडवून मला पळवून नेणार आहे. मग बलरामाने रागवून त्याच्या डोक्यात एक जोरात असा बुक्का घातला. डोक्यात बुक्का घातल्याबरोबर प्रलंबासूर खाली कोसळला. आकाशात जो उडत होता ना तो खाली कोसळला आणि त्याचे पूर्ण तुकडे झाले. आणि बलराम असा आला आणि असं बलरामानेच प्रलंबासूरला हरवलं. फनी ना.